कर्क राशी या 3 संकेतांवरून ओळखा. कर्क राशीच्या लोकांसाठी विवाहाचा सुवर्णकाळ सुरू झालाय. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा प्रत्येक गोष्ट थिजल्यासारखी वाटते. वय वाढत असतं, आजूबाजूला सनई चौघडे वाजायला सुरुवात होते आणि आपण मात्र त्याच उंबरठ्यावर उभे राहून विचार करत असतो की माझं काय, माझं लग्न कधी होणार, देव माझ्याच नशिबाची परीक्षा का घेतोय. जर तुम्ही कर्क राशीचे असाल आणि विवाहाच्या बाबतीत सतत नकार, अडथळे किंवा नशिबाची क्रूर थट्टा अनुभवत असाल तर आजचा हा महा एपिसोड तुमच्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही. पण हे अश्रू दुःखाचे नसतील तर ते असतील एका नव्या आशेचे, एका नव्या पहाटेचे. कारण निसर्ग, काळ आणि स्वतः विधाता तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्रहांची एक अशी गुप्त हालचाल सुरू झाली आहे जी तुमच्या आयुष्यातील विरहाचा, एकटेपणाचा आणि त्या मानसिक त्रासाचा अंत करणार आहे. आज आपण अशा 3 अत्यंत गुप्त आणि भावनिक संकेतांबद्दल बोलणार आहोत जे जर तुमच्यासोबत घडत असतील तर समजून जा, तुमच्या विवाहाचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताना तुम्हाला स्वतःच्याच भावना अनावर होतील, कारण आज तुमच्या मनातील प्रत्येक वेदनेला वाचा फुटणार आहे. पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक अत्यंत मनापासून प्रश्न विचारायचा आहे, ज्याचं उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तुम्हाला काय वाटतं, तुमचं लग्न आजपर्यंत फक्त परिस्थितीमुळे रखडलं की लोकांनी तुमच्या भावनेचा खेळ केला? तुमची खरी अडचण काय आहे ते आज कमेंटमध्ये लिहून मोकळे व्हा. मी स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंट वाचणार आहे. आता अत्यंत शांतचित्ताने डोळे मिटून त्या सुवर्ण काळाचा प्रवास सुरू करूया. कर्क राशीच्या मनाची सुप्त वेदना आणि विवाहाची प्रतीक्षा. कर्क राशी म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो अथांग, खोल आणि शांत समुद्र. पण त्या समुद्राच्या तळाशी किती वादळे दडलेली असतात हे फक्त आणि फक्त त्या समुद्रालाच ठाऊक असतं. कर्क राशीची व्यक्ती ही जगातील सर्वात जास्त हळवी, संवेदनशील आणि कौटुंबिक मूल्यांना जपणारी व्यक्ती मानली जाते. तुमच्यासाठी लग्न म्हणजे केवळ 2 व्यक्तींचा कायदेशीर करार किंवा समाजाला दाखवण्यासाठी केलेला गाजावाजा नसतो. तुमच्यासाठी लग्न म्हणजे 2 आत्म्यांचं मिलन असतं. एक सुरक्षित गोड घर असतं जिथे येऊन तुम्ही तुमचा दिवसभराचा थकवा आणि जगाकडून मिळालेले घाव विसरू शकता. पण दुर्दैवाने याच कर्क राशीच्या नशिबात विवाहाच्या बाबतीत सर्वात जास्त अग्निपरीक्षा लिहिलेली असते. जेव्हा तुम्ही विवाहाच्या वयात पदार्पण करता तेव्हापासूनच तुमच्या मनात एक सुंदर स्वप्न आकार घेत असतं. आपल्याला असा जोडीदार मिळावा जो आपल्याला न सांगता समजून घेईल, जो आपल्या अश्रूंची किंमत करेल आणि ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपण रडू शकू. पण प्रत्यक्षात काय होतं? प्रत्येक वेळी जेव्हा एखादं स्थळ येतं तेव्हा सुरुवातीला सगळं कसं खूप छान वाटतं. मनात आशेचे अंकुर फुटू लागतात. कदाचित हाच तो माणूस असेल, कदाचित आता माझे दिवस बदलतील असा विचार करून तुम्ही देवाचे आभार मानता. पण अचानक काहीतरी असं घडतं की ऐनवेळी ती गोष्ट मोडते. कधी हुंड्यावरून, कधी पत्रिकेतील दोषांवरून, कधी रंगावरून, रूपावरून, तर अगदी क्षुल्लक कारणावरून समोरची माणसं नकार देऊन निघून जातात. त्या नकाराचा एक एक शब्द तुमच्या काळजाला आरपार चिरून जातो. माझ्यात काय कमी आहे हा प्रश्न तुम्हाला रात्रभर झोपू देत नाही. आरशासमोर उभं राहून स्वतःच्याच अस्तित्वावर शंका घेण्याची वेळ तुमच्यावर येते. वय वर्ष 22, 25, 28, 30 सरत जातं तसतसा समाजाचा, नातेवाईकांचा दबाव आणि टोणे वाढत जातात. प्रत्येक लग्नाच्या कार्यात गेल्यावर जेव्हा लोक विचारतात, अजून तुमचं कसं काय जमलं नाही, काही अडचण आहे का, तेव्हा त्या हसऱ्या चेहऱ्यामागे तुम्ही तुमचं रडणारं काळीज कसं लपवता हे फक्त तुमचं तुम्हालाच ठाऊक असतं. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र जसा कलेकलेने बदलतो तशाच तुमच्या भावनाही तीव्र असतात. तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवता. लग्नाचा स्थळ बघताना तुम्ही समोरच्या व्यक्तीला आपलं मानून बसता आणि जेव्हा तिथून फसवणूक होते तेव्हा तुमचा स्वतःवरचा आणि देवावरचा विश्वास उडू लागतो. अनेकदा तर असं होतं की प्रेम विवाहाच्या बाबतीत सगळं नीट चालू असतं, पण ऐनवेळी कुटुंबाचा विरोध येतो किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम केलं तीच व्यक्ती हात सोडून निघून जाते. ही जी विरहाची आणि एकटेपणाची भावना आहे ना, ती कर्क राशीला आतून पोखरून टाकते. पण मित्रांनो, अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा अंधार सर्वात जास्त गडद होतो तेव्हाच समजावं की पहाट अगदी जवळ आली आहे. तुमच्या आयुष्यात आलेली ही वादळे तुम्हाला नष्ट करण्यासाठी नव्हती, तर तुम्हाला त्या योग्य व्यक्तीसाठी तयार करण्यासाठी होती, जी तुमच्या या सगळ्या जखमांवर मायेची फुंकर घालणार आहे. आता ती वेळ आली आहे. ग्रहांची चक्र फिरली आहेत आणि निसर्ग तुम्हाला काही खास संकेत देत आहे. संकेत पहिला,
स्वप्नांमधील भावनिक बदल आणि दैवी दृष्टांत. कर्क राशी ही जलतत्वाची राशी असल्यामुळे त्यांची अंतःप्रेरणा म्हणजे इंट्युशन खूप तीव्र असते. तुमच्यासोबत घडणाऱ्या घटनांची पूर्वकल्पना तुम्हाला तुमच्या मनातून किंवा स्वप्नांतून आधीच मिळत असते. जेव्हा तुमच्या विवाहाचा सुवर्णकाळ सुरू होणार असतो तेव्हा सर्वात पहिला बदल तुमच्या स्वप्नांच्या जगात होतो. गेल्या काही महिन्यांपासून किंवा दिवसांपासून तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांचे स्वरूप बदलले आहे का यावर बारकाईने लक्ष द्या. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पांढरी फुले, वाहते पवित्र पाणी, देवाचा मंदिर किंवा एखादी अनोळखी पण अत्यंत शांत, सुरक्षित वाटणारी व्यक्ती दिसत असेल तर हा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पांढरा रंग आणि पांढरी फुले ही चंद्राची आणि शुक्राची प्रतीके आहेत. जेव्हा शुक्र, जो विवाहाचा कारक ग्रह आहे, तो तुमच्या राशीवर आपली कृपादृष्टी टाकायला सुरुवात करतो तेव्हा तुमच्या उपजत मनात या प्रतिमा उमटू लागतात. या संकेताचा भावनिक पैलू समजून घ्या. अनेकदा तुम्हाला स्वप्नात असं दिसतं की तुम्ही एका खूप मोठ्या संकटात आहात आणि अचानक कुणीतरी येतं आणि तुमचा हात धरून तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतं. तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा पाहू शकत नाही, पण तिचा स्पर्श, तिची उपस्थिती तुम्हाला अत्यंत शांतता देऊन जाते. जेव्हा तुम्ही सकाळी जागे होता तेव्हा तुम्हाला थकवा जाणवत नाही, तर मनात एक अनामिक आनंद आणि समाधानाचा भाव असतो. हा केवळ एक योगायोग नाही, हा विधात्याचा संकेत आहे की ज्या एकटेपणाशी तुम्ही आजपर्यंत लढा दिला आहे तो लढा संपवण्यासाठी कुणीतरी तुमच्या आयुष्यात येण्यास सज्ज झाला आहे. हा सुवर्णकाळ तुमच्या आत्म्याला त्या व्यक्तीकडे आकर्षित करत आहे जी तुमच्यासाठीच बनली आहे. जर तुम्हाला अलीकडच्या काळात अशी स्वप्न पडली असतील किंवा एखाद्या मंदिरात गेल्यावर अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू आले असतील आणि मन हलकं झालं असेल तर समजून जा की देवघरी तुमच्या लग्नाच्या पत्रिकेवर मंजुरीची मोहर उमटली आहे. संकेत दुसरा, ऊर्जेतील बदल आणि जुन्या नात्यांतून, आठवणींतून मुक्ती. कर्क राशीच्या लोकांची सर्वात मोठी समस्या काय असते माहीत आहे? ते भूतकाळात जगतात. कोणाची तरी जुनी शब्द, जुनी फसवणूक, एखाद्याने केलेला अपमान किंवा भूतकाळातील एखादे अपूर्ण राहिलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी कर्क राशीचे लोक एका जड ओझ्यासारखं आपल्या छातीवर बाळगून चालत असतात. नवीन स्थळ आलं तरी त्यांच्या मनात भीती असते. गेल्या वेळी झालं तसंच याही वेळी झालं तर, त्याने जसं सोडलं तसं हिने सोडलं तर, या भीतीमुळे तुम्ही नकळत येणाऱ्या चांगल्या संधींचे दरवाजे स्वतःच बंद करून घेता. पण दुसरा संकेत हा तुमच्या अंतर्गत ऊर्जेशी संबंधित आहे. जेव्हा विवाहाचा सुवर्णकाळ सुरू होतो तेव्हा तुमचं मन अचानक शांत होऊ लागतं. एक अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला जाणवतं की आता तुम्हाला त्या जुन्या लोकांबद्दल राग राहिलेला नाही, ज्यांनी तुमचं मन दुखावलं, ज्यांनी ऐनवेळी लग्नाला नकार दिला, ज्यांनी तुमच्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांना तुम्ही मनातून माफ करून टाकता. तुमच्या मनातली ती जुनी कडू आठवण, तो जळजळाट अचानक नाहीसा होतो. तुम्हाला स्वतःमध्येच एक वेगळा फ्रेशनेस जाणवायला लागतो. तुम्ही स्वतःच्या रूपावर, कपड्यांवर, स्वतःच्या आनंदावर लक्ष द्यायला सुरुवात करता. नैराश्याची जागा एक नवीन उमेद घेते. जेव्हा तुम्ही भूतकाळाचा हात सोडता तेव्हाच भविष्य तुमचा हात धरण्यासाठी पुढे येतं. हा ऊर्जेतील बदल म्हणजेच तुमच्या कुंडलीतील गुरु म्हणजे ज्युपिटर ग्रहाचा शुभ प्रभाव आहे. जेव्हा गुरु मजबूत होतो तेव्हा तो माणसाला भूतकाळातील मानसिक गुलामगिरीतून मुक्त करतो. जर तुम्हालाही आजकाल असं वाटत असेल की जे झालं ते झालं, आता मला माझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे, मी एका सुंदर आयुष्यासाठीच जन्मलो आहे, तर हा अत्यंत प्रबळ संकेत आहे की तुमची हीच नवीन ऊर्जा तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला तुमच्याकडे खेचून आणत आहे. तुमची हीच नवीन ऊर्जा समोरच्या लोकांना तुमच्या प्रेमात पाडण्यास कारणीभूत ठरणार आहे. संकेत तिसरा, कौटुंबिक वातावरणातील अचानक आलेली सकारात्मकता आणि योगायोग. लग्नाची चर्चा फक्त तुमच्यापुरती मर्यादित नसते, ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाशी जोडलेली असते. जेव्हा एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसते तेव्हा केवळ तेच नाही तर त्यांचे आईवडीलही रोज रात्री देवाकडे डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करत असतात. माझ्या मुलाचं, मुलीचं कसं होणार? मी डोळे मिटण्यापूर्वी यांचं घर सुखात पाहिंचा. हा विचार आईवडिलांना आतून पोखरत असतो. यामुळे घरात सतत एक चिडचिड, तणाव आणि दुःखाचे वातावरण असते. पण तिसरा संकेत हा तुमच्या घरात घडणाऱ्या घटनांशी संबंधित आहे. अचानक तुमच्या घरातील तणाव कमी होऊ लागतो. आई-वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागते. घरात रेंगाळलेली नकारात्मकता दूर होऊन एक मांगल्याचे वातावरण तयार होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगायोग. विवाहाचा सुवर्णकाळ सुरू झाला की गोष्टी आपोआप घडून येतात. तुम्हाला फार कष्ट करावे लागत नाहीत. ज्या नातेवाईकांनी आजपर्यंत तुमच्याकडे पाठ फिरवली होती तेच नातेवाईक अचानक स्वतःहून एखादं खूप चांगलं स्थळ घेऊन तुमच्या दारात येतात. जे स्थळ खूप मोठं आहे, जे कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगलं आहे, अशा ठिकाणाहून स्वतःहून विचारणा होते.
अनेकदा असं होते की तुम्ही एखाद्या लग्नात किंवा कौटुंबिक कार्यात जाता आणि तिथे कोणीतरी तुम्हाला पाहतं आणि त्यांना तुम्ही इतके आवडता की ते तिथेच विवाहाची बोलणी सुरू करतात. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे मॅट्रिमोनी साईट्सवर मध्यस्थांकडे चपला झिजवून प्रयत्न करत होता आणि यश येत नव्हतं, तीच गोष्ट आता एका फोन कॉलवर किंवा एका भेटीत ठरून जाते. यालाच म्हणतात ग्रहांची अनुकूलता. जेव्हा शनी आणि गुरु हे दोन्ही मोठे ग्रह कर्क राशीच्या सप्तम म्हणजे विवाह आणि एकादश म्हणजे इच्छापूर्ती स्थानावर शुभदृष्टी टाकतात, तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुमचं लग्न थांबवू शकत नाही. जर तुमच्याही घरात गेल्या काही दिवसात अचानक लग्नाच्या विषयावरून सकारात्मक चर्चा सुरू झाली असेल, लोक स्वतःहून चौकशी करत असतील, तर हा तिसरा आणि अंतिम संकेत आहे की आता तुमच्या घरात सणई चौघड्यांचे सूर घुमण्याची वेळ आली आहे. सुवर्ण काळात अडथळे येऊ नयेत म्हणून करायचे काही अत्यंत सोपे उपाय. कधीकधी सुवर्णकाळ सुरू होऊनही आपल्याच काही छोट्या चुकांमुळे किंवा नकारात्मकतेमुळे त्या संधी हुकतात. म्हणून कर्क राशीच्या लोकांनी या काळात काही गोष्टींची काळजी घेणे आणि सोपे उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. 1. गुपिते जपायला शिका. कर्क राशीच्या लोकांची सवय असते की एखादं स्थळ आलं आणि थोडीशी बोलणी झाली की ते आनंदाच्या भरात सगळ्यांना सांगत सुटतात. मित्रांनो, जोपर्यंत साखरपुडा किंवा लग्न पक्क होत नाही तोपर्यंत विवाहाची चर्चा भराबाहेर करू नका. जगामध्ये नजर, इव्हिल आय लागण्याची शक्यता खूप जास्त असते. शांतपणे गोष्टी घडू द्या. 2. चंद्राला अर्घ्य द्या. दर पौर्णिमेला किंवा दररोज रात्री चंद्राला दूध आणि पाणी मिसळून अर्घ्य द्या. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि विवाहातील अडथळे दूर होतील. 3. गुरुग्रहाची उपासना. गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा किंवा कपाळावर हळदीचा टिळा लावा. शक्य असल्यास गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. यामुळे विवाहाचे योग अत्यंत वेगाने जुळून येतात. 4. पांढऱ्या वस्तूंचे दान. सोमवारी गाईला पांढरा भात किंवा साखर, दूध दान केल्याने चंद्राची कृपा होते आणि मनातील भीती दूर होते. भावनिक साथ. माझ्या प्रिय कर्क राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, हा व्हिडिओ इथपर्यंत पाहताना कदाचित तुमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या असतील. मला ठाऊक आहे तुम्ही किती एकटेपणा सहन केला आहे. मला ठाऊक आहे की जेव्हा रात्री सगळे झोपतात तेव्हा तुम्ही उशीत तोंड लपवून किती रडला आहात. देवाकडे हात जोडून माझं काय चुकलं म्हणून किती वेळा जाब विचारला आहे. पण आज या क्षणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता रडणं थांबवा. तो अश्रू पुसून टाका. कारण ज्या देवाने तुम्हाला जन्माला घातला आहे तो कधीच तुमच्या डोळ्यात कायमचं दुःख पाहू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील वनवास आता संपला आहे. हे जे 3 संकेत मी तुम्हाला सांगितले ते निसर्गाने तुम्हाला दिलेली ग्वाही आहे की तुमची चांगली वेळ आली आहे. जाता जाता मला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे. तुमच्या मनातली जी काही वेदना असेल ती आज खाली कमेंटमध्ये लिहून टाका. देव ऐकत आहे. जेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त करतो तेव्हा मनावरचं ओझं हलकं होतं. कमेंटमध्ये होय देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे असं लिहून या नवीन सुवर्ण काळाचं स्वागत करा. हा व्हिडिओ जर तुमच्या काळजाला स्पर्श करून गेला असेल तर तुमच्यासारख्याच इतर कर्क राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना हा शेअर करा, ज्यांना आज या आशेच्या किरणाची सर्वात जास्त गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन आणि अशाच मनाला भिडणाऱ्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा, कारण तुमची वेळ आता बदलली आहे. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.